गोपीचंद पडळकर यांनी दिली जत तालुक्याला नवी ओळख। MH59 जत तालुक्याला मिळणार RTO कार्यालय। पडळकर यांनी केली फडणवीस साहेबांकडे एक मोठी मागणी। नमस्कार मित्रांनो, मी ताना जाक्के। आपण पाहत आहोत ताना जाक्के यूट्यूब चॅनल। सांगली जिल्ह्यातील जत तालुका हा पूर्वी दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जायचा, पण आता तसं नाही। सांगली जिल्ह्यातील महत्त्वाचा तालुका म्हणून आता जत तालुक्याकडे बघितलं जातंय आणि आता तर जत तालुक्याला मिळालं आहे RTOचं कार्यालय। त्यामुळे आता जत तालुक्याची ओळख ही MH59 ही नवीन ओळख तयार झाली आहे आणि आपण पाहतच आहोत की मागील 6-7 महिन्यापासून जत तालुका हा कायमच चर्चेचा विषय राहिला आहे। त्याचं कारण म्हणजे गोपीचंद पडळकर। मित्रांनो, तुम्हाला तर माहीतच असेल, गोपीचंद पडळकर हे जेव्हापासून जत तालुक्याचे आमदार झाले आहेत तेव्हापासून जत तालुक्यामध्ये कामाचा पाऊस पडायला सुरुवात झाली आहे। याच्या आधीचे आमदार होते त्यापेक्षा कितीतरी पटीने चांगलं काम गोपीचंद पडळकर यांचं चालू आहे। त्यातच त्यांनी दिलेला शब्द म्हणजेच विधानसभा मतदारसंघ हा क्षेत्रफळानं खूप मोठा आहे। आता आपण जिथं उंदीतनं बोलतोय तिथून सांगली किती किलोमीटर आहे? 150 किलोमीटर। आमचं एखादा RTOचं काम करायला आम्ही गेलो तर सांगलीत आमच्या ओळखी पाळखी नाहीत। तिथं एजंटाचा सुळसुळाट आहे, त्याच्यासाठीचा मी पाठपुरावा करणार आणि ते मंजूर करून आणणार। त्याबद्दल तुम्ही अजिबात चिंता करू नका। RTO कार्यालय आपण जत तालुक्यामध्ये आणायचं असाच त्यांनी शब्द दिलेला होता आणि तो शब्द आता खरा सुद्धा ठरवून दाखवला आहे। म्हणजेच MH59 ही आपल्या जतला नवी ओळख मिळाली आहे आणि गोपीचंद पडळकर एवढ्यामध्ये थांबणार नाहीत। त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एक मोठी मागणी सुद्धा केली आहे, ती म्हणजे जत तालुक्यामधील उमदी या गावामध्ये MIDC मंजूर झाली आहे। हे तर तुम्हाला माहीतच आहे। त्याचं काम लवकरात लवकर सुरू करण्यासाठी गोपीचंद पडळकर यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली आहे आणि ती मागणी देवेंद्र फडणवीस लवकरात लवकर पूर्ण करतील असा त्यांनी विश्वासही दाखवला आहे। गोपीचंद पडळकर 2-3 महिने झाले ना कोणावर टीका ना कोणावर बोलणं, त्यांचं लक्ष फक्त जत तालुक्यातच आहे। गोपीचंद पडळकर हे सध्या कोणावर टीका करत नसून ते सध्या आपल्या तालुक्यातच लक्ष घालत आहेत, कारण आपल्या तालुक्यावर लक्ष घालणं हे त्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे। त्यामुळे त्यांनी आता जत तालुक्याचा भरभरून विकास करायचं ठरवलं आहे। मित्रांनो, तुम्ही बघितलं असाल की आमदार आपल्या दारी या कार्यक्रमात आमदार गोपीचंद पडळकर यांनी मागील त्याला घर, मागील त्याला गोटा आणि मागील त्याला शेततळे असा आमदार गोपीचंद पडळकर यांनी आमदार आपल्या दारी या कार्यक्रमात सांगितलं होतं आणि ते मागील त्याला मिळायला सुरुवात सुद्धा झाली आहे। गोपीचंद पडळकर मात्र कामाचा जोर कमी करायला तयारच नाहीत। गोपीचंद पडळकर यांनी जत तालुक्यावर कामाचा पाऊस पाडला आहे। मित्रांनो, आमदार गोपीचंद पडळकर यांची कामाची पद्धत तुम्हाला कशी वाटते व आमदार गोपीचंद पडळकरकडून अजून तुमचे काही इच्छा आहे हे तुम्ही कमेंट करून सांगा आणि अशाच प्रकारचे गोपीचंद पडळकर यांच्याबद्दल व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि गोपीचंद पडळकर यांच्या कट्टर कार्यकर्त्याला शेअर करा। धन्यवाद।